पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे। हे शिळा मंदिर नेमकं कसं उभारलं गेलं आणि याचा इतिहास काय आहे हे जाणून घेऊयात। तुका म्हणे आता मांडिले निर्वाण, प्राण हा सांडीन तुझवरी। श्री तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडविल्यानंतर अभंग गाथा इंद्रायणीच्या पाण्यातून तरल्या व वर आल्या। तोपर्यंत श्री तुकाराम महाराजांनी 13 दिवस अन्नपाणी ग्रहण केले नाही व 13 दिवस उपोषणाला महाराज ज्या शिळेवर म्हणजेच दगडावर बसले होते ती शिळा भाविकांना दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिरात स्थापित केली आहे, म्हणून मंदिरास शिळा मंदिर असे संबोधले जाते। मंदिरात महाराजांनी स्थापित केलेले दगडाचे तुळशी वृंदावन आहे। पूर्वीच्या मंदिरात तुकाराम महाराजांची मूर्ती व मंदिरावर कळस नव्हता। आता संपूर्ण दगडामध्ये मंदिराचे पुनर्निर्माण झाले असून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांची अखंड काळ्या पाषाणाची 42 इंच मूर्ती बनविण्यात आली आहे व मंदिरावर 36 कळस स्थापन केले आहेत। सन 2008 मध्ये जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज जन्म चतुशताब्दी म्हणजेच 400व्या जयंती निमित्त तत्कालीन राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन व संकल्प करण्यात आला होता। सर्वोदय भारत शिल्पकला कन्स्ट्रक्शन ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडचे श्री शिवाजी गुट्टे यांना हे काम देण्यात आले। 2015 ते 16 साली 1,17,47,500 रकमेचं टेंडर काढण्यात आले। ही मूर्ती राजस्थानचं भेस्ताना नावाचं गाव आहे, त्या गावामध्ये अनेक खाणी आहेत, त्या खाणीतला हा दगड आहे। 42 दिवसामध्ये ही मूर्ती आम्ही साकारली, म्हणजे दगडाचं जे काम आहे ते 42 दिवसामध्ये साकारले आणि संपूर्ण मूर्ती म्हणजे सुरुवातीला माती कामापासून ते पूर्ण होईपर्यंत हा 6 महिन्याचा कालावधी आहे। वटपौर्णिमा ते शाकंभरी पौर्णिमा या कालावधीमध्ये हे काम झालं। ज्यावेळी काम झालं त्यावेळी लॉकडाऊन होतं, त्यामुळे त्याचा एक फायदा आम्हाला झाला, आम्हाला एकांतामध्ये ते काम करायला मिळालं। आव्हान असं काही नव्हतं, सगळ्या गोष्टी ज्या जुळून आल्या त्याच तुम्हाला सांगतो की महाराजांचं वय 42 सांगितलं आणि 42 सांगितल्यानंतर महाराजांची उंची 42 घेण्याची ठरवली आणि एक मनामध्ये निर्धार केला की आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे की 42 दिवसामध्ये आपण मूर्ती पूर्ण करू। पांडुरंगाच्या कृपेने 42 दिवसामध्ये मूर्ती सुद्धा पूर्ण झाली। संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या मूर्तीकडे असणार आहे, त्यामुळे खूप मोठं आव्हान त्या ठिकाणी होतं आणि माझ्यासारख्या सामान्य कलाकाराला ही संधी मिळाली हे माझं मागच्या पूर्वजन्माची पुण्याई आहे, म्हणूनच मला हे सर्व करायला मिळालं। महाराजांची जे पारंपरिक विणा आहे, चिपळे आहे, महाराजांची पगडी आहे, या गोष्टी प्रामुख्याने आम्ही मूर्तीत दाखवलेल्या आहे। शाहीर चेतन रवींद्रजी हिंगे